हरिओम. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की मनुष्याला मी कोण याची ओळख झाल्याशिवाय त्याला मनःशांती समाधान लाभणार नाही. हवंहवंसं वाटणारा हव्यास आणि हवरटपणा सोडल्याशिवाय म्हणजे यथार्थ वैराग्य अंगी बांधल्याशिवाय मीचा गुंता सुटणार नाही. वैराग्याची संकल्पना नीट समजून घेतली पाहिजे. अंगाला राग फासून सर्वसंग परित्याग करून वनात जाणं म्हणजेच केवळ वैराग्य आहे असं नाही, तर सर्व प्रकारची सुख उपभोग घेत असताना सुद्धा सुखाच्या साम्राज्यावर लोळणारे राजा जनक जसे होते त्याप्रमाणे वैराग्य म्हणजे अनासक्ती होय. सुखाच्या साम्राज्याचाही क्षणात त्याग करण्याची तयारी आणि मानसिकता म्हणजे वैराग्य. भगवंताची सत्ता मान्य करणे, माझ्या प्रयत्नाला भगवंताचा अधिष्ठान असावा असं वाटणे, माझे यश म्हणजे भगवंतांची देणगी वाटणे, तसंच अपयश ही देखील त्याचीच इच्छा. प्रत्येक घटनेत भगवंतांचा हेतू माझ्यासाठी चांगलाच आहे असा श्रद्धापूर्वक नित्य जागृती ठेवणे म्हणजे वैराग्य. तिन्ही लोकांची सत्ता हाती आली तरी सहजतेने तिचा त्याग करता यावा हे वैराग्य अयोध्येचा राजा राज्याभिषेक होणार त्या प्रसंगी भगवान राम जितके शांत संयमी प्रसन्न होते, तितकेच एका रात्रीत ही संधी आपली चूक नसतानाही गमवून 14 वर्षाच्या वनवासाला जातानाही भगवंत शांत होते. याचंच नाव वैराग्य. इथे श्रीमद भागवताची परमपावन कथा राजा परीक्षिताला आपल्या अमृतवाणीतून कथन करणाऱ्या परमहंस श्री शुकदेव महाराजांचं स्मरण होतं. श्री शुकमुनींच्या मनातून स्त्री पुरुष हा देखील भेद मुळापासून नष्ट झालेला असल्याने सरोवरामध्ये विवस्त्र स्नान करणाऱ्या देवांगना त्यांना शेजारून जात असताना लाजल्या नाहीत. मनामध्ये कसलाही विकल्प नसलेल्या अशा उच्च कोटीच्या नित्य चिरंतन राहण्याच्या स्थितीला पूर्ण वैराग्य असं म्हणतात. स्वरूपाचं ज्ञान झालेला असा भक्त नित्य आनंदमय असल्यामुळं अत्यंत निर्भय आणि जीवनमुक्त असतो. अध्यात्मात जीवाला भयमुक्त करण्याचं सामर्थ्य आहे. अध्यात्म जीवाला जी मूळ स्थिती आहे ती म्हणजे आनंद, अमरत्व देऊ इच्छितं. असा श्रेष्ठ भक्त देवाकडं माझ्यावर संकट देऊच नकोस असं न मागता धैर्यानं संकटाशी 2 हात करण्याचं सामर्थ्य बाळगतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की संकट आणि दुःख त्रास देणाऱ्या माकडासारखी असतात. त्यांना भिवून पळूनही नका किंवा कुरवाळतही बसू नका, त्यांचा सामना करा. एकदा असे निर्भय मन झाले की दुःखाने जगण्याची कला गवसेल. भगवंत अशा भक्तांच्या पाठीशी नित्य असतोच ही श्रद्धा बाळगावी. निर्भय अशा श्रेष्ठ भक्ताला आत्मतत्व गवसलेलं असतं हे समजून देताना माऊली म्हणतात, का आरसा समोर ठेविजे आणि आपणपणे तेथ देखिजे, तरी तेधवाची झाले मानिजे काय आधी. आत्मतत्व हे जीवतत्व या आरशासमोर आल्यामुळं भासमान किंवा दृश्यात आलं. जसा आरसा समोर असताना आपण स्वतःला आरशात स्पष्ट पाहतो, पण आरसा बाजूला केला की आपण नाही असं थोडंच होतं. तसं हे जीवतत्व असलेला देहरूपी आरसा बाजूला झाला म्हणजे देहाचा मृत्यू झाला तरी आत्मतत्व असतंच. मृत्यूचं भय दूर होण्यासाठी माऊलींचा हा दृष्टांत ध्यानी ठेवला तर खूप लाभ होईल हे संदेहातीत आहे. रामकृष्ण हरी.